षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 6 बॉल 52 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज पाहतोय. पहिला बॉल मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय. खेळाडू तिथे आहेत. आपण करूया स्वागत. आपण पाहतोय एक दमदार दर्जेदार स्पर्धा मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व आपण पाहतोय. ग्रामीण खेळाडूंना एकत्रित आणणारी ही स्पर्धा पर्व पहिले दिवस क्रमांक 2 मॅच क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे प्रथमतः टॉस आकृती 11 डेपोली या टीमच्या बाजूने केला म्हणजेच राकेशची आवाज त्यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव मनोजजी कासरेकर शरदजी कासरेकर आणि गणेशजी शिर्के यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळेल. 5 षटकांची लढत असणार आहे. 5 गोलंदाजांचा वापर करावा लागणार आहे. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती सुशील डाकवळ संघाचे कर्णधार पाहायला मिळतील. पहिला बॉल आपण पाहतोय गोलवर टप्प्याचा हेलिकॉप्टर होता. लॉंग ऑफला तिथे टीपलाय झेल आणि संपलाय पहिल्याच बॉल वरती. आपण पाहतोय निलेश उजरेचा खेळ. पहिला धक्का इथून पुढे मैदानाच्या बाहेर. वेळ आहे आणि मागच्या 2 दिवसामध्ये पुन्हा इथे झालेली स्पर्धा त्याच्यामध्ये मिडन षटक त्याच्या नावावरती राहिलं होतं. पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहतोय बॅकफूट पंच करायचं होतं. खेळाडू वेगाने धावतोय. बॉल आणि खेळाडू मध्ये रेस लागली. बॉल तिथे विजय होताना पाहायला मिळतोय आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. 4 धावा टीमची धावसंख्या इथं बघू ते पायामध्ये जाऊन पोहोचली म्हणजे 4 या आकड्यावरती. मॅग्नेटरी पॉवर प्ले षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. लॉंग ऑफला खेळाडू आहे. त्याचबरोबर कावरीचनला खेळाडू पाहायला मिळतो 30 सर्कलच्या बाहेर. यावेळेला गोलवा टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेचलाय. खेळाडू तिथे आहे. त्याच्या डोक्यावर आपण पाहतोय मस्तक वरती दस्तक देणारा सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी हा दर्जेदार षटकार. टीमची धावसंख्या त्या बघते पायामध्ये जाऊन पोहोचली ती म्हणजे वेगानं 10 या आकड्यावरती. विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर तन्मय अंधेरे आता धावा बनवत आहेत. याही वेळेला गोलवर टप्प्याचा बॉल पायामध्ये डाऊन खेळला फटका अलॉंग द विकेट कार्पेट. बॉल थांबलो एक धाव घेतली आहे. क्षेत्ररक्षण चांगलं राहिले ओंकार यांचं. बॉलला चांगल्या पद्धतीने अडवलं गेलंय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होताना पाहा मिळाली. टीमच्या खात्यामध्ये जोडण्यानंतर टीमची धावसंख्या त्या बघते पायामध्ये ती म्हणजे 11 या आकड्यावरती टीमची धावसंख्या बघवती पाहायला मिळते. तन्मयने आज इम्प्रेस केले संपूर्ण या प्रेक्षक वर्गांना. ज्या पद्धतीची बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. चौकार षटकारांची आतिषबाजी. परंतु समोर आता किरण मागच्या मॅचचे हिरो. पुढचा बॉल ओहो यावेळेला पाहतोय इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळाली. किरणच्या बॅट मधून एक दमदार स्ट्रोक आउटस्टँडिंग 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी चौकार.
टीमची धावसंख्या बघते पाहायला ती म्हणजे 15 या आकड्यावरती षटक क्रमांक पहिलं इथून पुढे आले संपुष्टात. निलेश उजरे मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर असं वाटलं होतं की कुठेतरी एक स्लो स्टार्ट इथून पुढे सुरुवात होईल, परंतु तन्मय अंधेरीने सुरुवात केली. त्याच्या बॅटमधून चौकार षटकार आला आणि त्याच्यानंतर मग किरणला एक बॉल खेळायला भेटला आणि एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती आपल्याला येताना पाहायला मिळते. रोहित ढेपे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी सज्ज होतील. उसरगर गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग खेळण्यासाठी सज्ज झालाय. एक मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि तिथे तुम्हाला चमकावं लागेल, तिथे तुम्हाला तुमची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. समोर आपण पाहतोय तन्मय आहेत आणि त्याचबरोबर किरण आहेत. चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. षटक क्रमांक 2 ला इथून पुढे होईल सुरुवात आणि पहिला बॉल आपण पाहणार आहोत. समोर आपण पाहतोय ते म्हणजे तन्मय अंधेरे. चौकार षटकार बॅटमधून आलाय. षटकातील पहिला बॉल राईट उड विकेटने पहिला बॉल आपण पाहतोय. आडव्या बॅटमध्ये खेळून काढलाय. खेळाडू तिथे आहे, थोडीशी मिसपट झाली. एक धाव घेतली, दुहेरीचा धाव घेण्याचा प्रयत्न वेगानं राहिलाय आणि त्याचबरोबर 2 धावा तिथे मात्र आपल्याला धावून काढताना पाहायला मिळाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून टीमची धावसंख्या दबावती पाहायला जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 रन 17 धावा या दबावती आहेत. षटक क्रमांक दुसरा इथे पाहतोय प्रगती पथावरती आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. आठव्या बॅटनं शॉर्ट पूल केलाय. सक्सेसफुल होता बाहेर मिळतोय. तन्मय अंधेरीच्या बॅट मधून आणखीन एक ब्रँडेड षटकार. टीमची धावसंख्या बघते पाहायला जाऊन पोहोचले ती म्हणजे आता 23 आकड्यावरती 23 धावा दबकवते आहेत. तन्मयच्या बॅटमधून दुसरा षटकार होता. याही वेळेला आक्रमण केले, परंतु यावेळेला फटका बसलाय. खेळाडू तिथे आपण पाहतोय ते म्हणजे होते डीप लायचेल संपला. यावेळेला तन्मय अंधेरीचा खेळ. धक्का क्रमांक हा दुसरा. इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेटचं पतन. तसं तर निम्मे आपले टीमची धावसंख्या दबावती पाहायला म्हणजे 23 आकड्यावरती. 23 ला 2 सत्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या वेळेला पहिला निलेश उजरे मैदानाच्या बाहेर गेला, त्यानंतर मग आता तन्मय अंधेरे तोही चांगली बॅटिंग करत होता. एक चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते, परंतु तोही आता मैदानाच्या बाहेर गेलाय. विकेटचं पतन आपल्याला होताना पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीमचे कर्णधार भावेश पासे पहिला बॉल फेस करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. जिथे आक्रमण करायचं होतं सफल झाले होते. आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. टीमची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 23 आकड्यावरती 23 धावा दबावती आहेत. 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. इथून पुढे आता आपण कशा पद्धतीची पार्टनरशिप क्रिएट करणार ते पाहावं लागणार आहे. 5 षटकांची लढत आहे. षटकात आपण पाहतो ते म्हणजे पुढचा बॉल. कोलोटिपाचा बॉल मिनी हेलिकॉप्टर लँड करायचं होतं. स्क्वेअरला आपला बॉल थांबेल होता ना मिळाला. त्याच वेळेला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सिंगल आली. टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 24 आकड्यावरती. पुढचा बॉल अगदी अकुटप्पाचा बॉल होता. त्याच वेळेला इथे किरण कुठेतरी नाराज असतील
असं वाटलं होतं या बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवू शकले असते. येस, दोघांनाही माहिती आहे, गोलंदाजालाही माहिती आहे हा बॉल थोडासा खराब होता, परंतु त्याच वेळेला टायमिंग झालं नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 12 बॉलचा खेळ इथून पुढे समाप्त झाली. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती आपण पाहतोय. प्रति षटकामागे 12च्या सरासरीने बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 18 बॉल मध्ये आता बॅटिंग करणारा संघ आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव आता कशा पद्धतीने बॅटिंग करेल तेही पाहावं लागणार आहे. षटक क्रमांक 3ला आपण कोणताही वेळ न खर्च करता आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. मात्र लगेच आपण इथून पुढे सुरुवात करणार आहोत. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मनोज शिर्के मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. षटकात म्हणजे पुढचा बॉल हिट करायचं होतं आपण पाहतोय. त्याच वेळेला तिथे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकात पुढचा बॉल गोलवर टप्प्याचा बॉल आक्रमण करायचं होतं. फटका फसलाय. खेळाडू वेगाने येतोय. उतरणार नाहीये. बॅकेंड एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव होती ती दुहेरी धावेचा प्रयत्न तिथे आपला पाहायला होते. 2 धावा तिथे पुढे धावून पुढे काढताना पाहायला मिळाला. टीमच्या खात्यामध्ये 2 धावा आणि टीमची धावसंख्या ही आपण पाहतोय ती म्हणजे 26 या आकड्यावरती टीमची धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा त्या बॉलवरती पाहायला मिळत आहेत. धावा धपक होते पाहायला मिळतात. षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजे 3 मैदानाच्या आतमध्ये मनोज शिर्के. ओहो, यावेळी वेळ आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती बॉल अगदी गोलवर टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर होता. स्विच हिट करायचं होतं, परंतु त्याच वेळेला आपण पाहतोय लेग बायच्या स्वभावामध्ये पंच आमच्याकडे वळतात, इशारा गळवतायत आणि याच वेळेला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पहा. इथे मनोज शिर्के यांनी धावा कुठेतरी वाचवल्यात. 3 बॉलचा खेळ अत्यंत झाला. टीमची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 27 आकड्यावरती 3 धावा फक्त खर्च केल्यात. या षटकामध्ये धावा थांबल्यात, बनवाव्या लागतील. त्यावेळेला आपण पाहतोय स्क्वेअर खेळलाय बॉल बाउंडच्या दिशेने बॉल प्राप्त झाला. त्याही वेळेला आपण पाहतोय फक्त आणि फक्त एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी राहिली आहे. कौतुक करावं लागेल मनोज यांचं. समोर आपण पाहतोय किरण आहेत, भावेश आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना धावा खर्च केल्यात त्या फक्त आणि फक्त 4 बॉलचा खेळ अद्यापर्यंत पाहायला मिळतो म्हणजे 4 बॉलचा खेळ झालाय आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आडव्या पॅटनं ऑन साइडला खेळलेला फटका भावेश पाचशेच्या पॅट मधून ब्रँडेड सिक्सर. वरती 34 धावा षटकारांची गरज करत नव्हती टीम आई वाजई स्पोर्ट्स नागाव या टीमला, कारण का या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. फक्त 4 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर 5व्या बॉलवरती हा षटकार. टीमची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 34 आकड्यावरती 34. पुढचा बॉल गोलवर टप्प्याचा बॉल फटका फसलाय. 2 खेळाडू आले. बॉलिंग तिथे नव्हती. अंडरस्टँडिंग तिथे थोडीशी कमी पाहायला मिळाली. कॉलिंग तिथे करणं फार गरजेचं होतं आणि ते तिथे काहीच घडलं नाहीये. 2 धावा त्या दरम्यान कालावधीमध्ये आल्या. काय ड्रॉप झाली. 18 बॉलचा खेळ इथून पुढे समाप्त झाला. टीमची धावसंख्या पाहायला म्हणजे 36 आकड्यावरती. छोटासा ड्रिंक्स आपण मैदानाच्या आतमध्ये घेणार आहोत. पाणी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये आणा आणि त्यानंतर आपण टीचे ब्रेक घेऊन पुन्हा एकदा वळणार आहोत. घेऊया छोटासा टीचे ब्रेक.
त्या संपूर्ण दक्षिण रायगड विभागामध्ये त्यांचं सातत्याने आपण डेकोरेशन पाहतो. ते ओमकार टीचे त्यांची संपूर्ण टीम यांचं खूप सारं कौतुक करावं लागणार आहे. अगदी स्पर्धेला सजवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि चांगली क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते साऊंडची, तेही त्यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर संपूर्ण दक्षिण रायगड विभागामध्ये त्यांचं बोलबोला आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आपण खूप सारं कौतुक करूयात. सव्या मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. टीमची धावसंख्या पण पाहतोय ती म्हणजे धावपकावरती आहे 36. इथून पुढे 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मॅच क्रमांक 5वी मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय. पहिला बॉल होता तिथे आपण पाहतोय बॅटची कडा घेतली होती, परंतु त्या आधी आपण पाहतोय कॅच घेण्याआधी बॉल तो अगदीच जमिनीला लागला होता आणि त्याच्यानंतर मग बॉल हातामध्ये आला आणि त्याच वेळेला आपण पाहतोय डॉट बॉल आणि नॉट आउटचा इशारा तोही आपल्याला येताना पाहायला मिळाला. परंतु महत्वाची बाब म्हणजे एक डॉट बॉल आलाय. इथून पुढे 11 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय म्हणजे श्रेयस साळवी. लोवर फुलटा सुद्धा 8व्या पॅटनं खेळलेला फटका तिथे आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळते. बॉलला अडवलं गेलंय आणि त्याच वेळेला याही वेळेला फक्त आणि फक्त सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यस, मी पुन्हा एकदा लक्ष वेधतो जे बॅनरच्या समोर आपण बसलेला आहात त्या प्रेक्षक वर्गांना विनंती असणार आपण थोडंसं बाजूला व्हायचंय. विनंती असणार आहे जे बॅनरच्या अगदी समोर बसलेत. मी पुन्हा एकदा आपला प्रेक्षक वर्ग लक्ष वेधतो की आपण आपल्यामुळेच ही स्पर्धा पार पाडली जाते, परंतु आपण थोडंसं बॅनरच्या बाजूला बसा, कारण का सर्वांचे फोटो हायलाइट होणं हे फार गरजेचं असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी लक्ष वेधतो. यस, थँक्यू. आणि त्याचबरोबर अजून जे प्रेक्षक वर्ग बसले त्यांना विनंती असणार त्याच सर्वांच्या गाडीमध्ये ऑन साइडला केसर फटका डीप बॅकवर्ड स्कोरिंग बाउंड्री लाईनच्या बाहेर 22च्या बॅट मधून हा दुसरा षटकार. एकदा आपलं लक्ष वेधतो आपण थोडस बाजूला बसायचंय. जी आपण पाहतोय ऑरेंज पट्टी आहे त्याच्या बॅक साईडला आपण थोडस बसा विनंती असणार आहे. अन्यथा आयोजक येथील तुमच्यापर्यंत जी सूचना पोहोचवतील, परंतु तुम्ही त्या आधीच विनंती असणार आहे आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल खोलवा टप्पाचा बॉल हेलिकॉप्टर सिक्सर षटकार. संख्या हे दबावती पाहायला मिळाली जाऊन पोहोचली ती म्हणजे 49 आकडे वरती 49. षटक क्रमांक 14 चालू आहे. 4 बॉलचा खेळ अद्यापर्यंत झालाय आणि 2 बॅक टू बॅक चे षटकार आलेत. श्रेयस साळवी वरती 3 पुढे आता आक्रमक चढवले गेलेत आणि त्याचबरोबर 22च्या बॅटमध्ये 2 षटकार आले. 49 टीमची धावसंख्या. पुढचा बॉल खराब बॉल. या वेळेला आपण पाहतोय बॉल पाठीमागच्या दिशेने थांबणार नाहीये. पंचांचा इशारा येस इट इज नो बॉल आणि त्याचबरोबर लॉंग स्टॉपला बॉल बिलॉंग करेल 4 धावांसाठी. आज चौकार म्हणजे 54 याकडे वरती 54. 56 धावा. एक खराब बॉल पहा मिळाला नो बॉल. येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट स्वरूपाचा असणार आहे. समोर आहेत भावेश. फ्री हिटचा बॉल होता त्याही वेळेला आक्रमण केले. टायमिंग या वेळेला तितकंच प्रॉपर नाहीये. कॅच कंप्लीट केली परंतु त्याच वेळेला आपण पाहतोय फ्री हिटचा बॉल असल्या करणार बॅटर तिथे सेफ राहतील. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल आणि टीमची धावसंख्या तिचा पकवती पाहायला मिळते म्हणजे 55 या आकड्यावरती. महाग ठरताना पाहायला मिळते म्हणजे श्रेयस साळवी. 2 षटकार 1 चौकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला खर्च करताना आणि त्याचबरोबर 1 नो बॉल.
थोडेसे महाग ठरलेत. याही वेळेला आपण पाहतोय या वेळेला फटका बसलाय. खेळाडू येतो वेगानं. विकेट किपर यस जजमेंट चांगली पाहा मिळाली. कॅच तिथे कंप्लीट करताना पाहा मिळाली आणि किरण मालोरे जे थोडेसे स्ट्रगल करत होते ते या इनिंग मध्ये मैदानाच्या बाहेर जाताना पाहा मिळते. धक्का क्रमांक 3 बाद. थँक्यू. तिसरा धक्का इथून पुढे मैदानाच्या बाहेर गेलाय. टीमची धावसंख्या पाहत होती म्हणजे 55 या आकड्यावरती. 55ला 3 सध्याची परिस्थिती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अंकित करकरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. ते म्हणजे 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. टीमची धावसंख्या इथं बघत पाहायला मिळते म्हणजे 55 या आकड्यावरती. 55ला 3 सध्याची परिस्थिती. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय सुमित आवत मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. शेवटचं षटक आपण पाहतोय. इथून पुढे 6 बॉलचा खेळ बाकी असणारे भावेश संघाचे कर्णधार हे आपल्याला खेळपट्टीवरती अजूनही पाहायला मिळतील. भविष्यात कशा पद्धतीने टार्गेट सेट करतील तेही बॉल बघणार. 55 धावा टीमच्या धावसंख्येवरती पाहायला मिळतात. पहिला बॉल अलॉंग द विथ कार्पेट आपल्याला पाहायला मिळते. एक धाव घ्यायची होती. एकी केली आहे. एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न केला काय करणार तेही पाहावं लागणार आहे. इथून पुढे आता पॅटर क्रॉस झालाय की नाही तेही पाहावं लागणार आहे. एक विकेट इथून आपल्याला येताना पाहायला मिळते धावचीच्या स्वरूपामध्ये. इथून पुढे अंकित करकरे मैदानाच्या बाहेर. संख्या बंबाद होती म्हणजे 57ला 5 सध्याची परिस्थिती. भावेश मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीची बॅटिंग करत होती. 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटिंगवर आले होते. परंतु त्यानंतर एक मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये सरळ बॉल आपल्याला डीप मिड विकेट बाउंड्रीच्या इथे कॅच पकडताना पाहायला मिळाली आणि तिथून पुढे भावेशला मैदानाच्या बाहेर यावं लागलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल करकरे नवगर गावचे खेळाडू दाखल झालेत. पुढचा बॉल कोलवर टप्पाचा बॉल. त्याही वेळेला फटका बसलाय. 2 खेळाडू येत तिथे सुद्धा साहिलला आल्या पावली मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक हा 6वा. इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेटचं पतन. दाखल झालेत ते म्हणजे आपण बाजू 8व्या क्रमांकावरती ओमकार बोंडिलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सुमित ही ऑन अ हॅट्रिक नाव
हॅट्रिक वरती आहे हा गोलंदाज. लो व फुलटॉस त्याच वेळेला या स्पर्धेमधील आपण पाहतोय हॅट्रिक क्रमांक 2 सुमित अवधच्या नावावरती ही हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतीये. 3 विकेट आपल्या नावावरती केली आहे. विकेटचं बद्दल दुसरा गोलंदाज गणेश लहाने त्याच्याही नावावरती हॅट्रिक आणि आता तिसरा गोलंदाज सुमित अवध आपल्याला पाहायला मिळाले. तिसरा गोलंदाज ठरला ज्याच्या नावावरती हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये या साक्षी गुणलेखक अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. समीरजी पवार अगदी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ते गुणलेखकाच्या भूमिका ते पाहायला मिळत आहेत. ऑफलाईन स्कोरर आणि त्यांचं देखील विशेष कौतुक असणार आहे. येस पंचांचं आमच्यात कौतुक करावं लागणार आहे. अगदी व्यवस्थित लक्ष दिलं. ते कॅच ड्रॉप झाली होती थोडीशी आपल्याला पाहायला मिळेल एंड मुवमेंटला आणि त्या कारणानं एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जोडली जाईल. म्हणजे या स्पर्धेमध्ये 2च हॅट्रिक आपण आतापर्यंत पोहोचणार आहोत. तिसरी हॅट्रिक ही मोजली जाणार नाहीये. देखील नोंद घ्यायची. लेखपाची आणखी एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आले. टीमची धावसंख्या इथं पकवते पाहायला मिळते म्हणजे 58 या आकड्यावरती टीमची धावसंख्या इथं पकवते पाहायला मिळते. अद्यापर्यंत बॉलचा खेळ झाला तो म्हणजे आपण पाहतोय 5. शेवटचा बॉलचं काय इथून पुढे बाकी असणार. राईट मोड द विकेट न्या शेवटचा बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळलेला फटका. खेळाडू होते वेगानं परंतु बीट करून बॉल वेगानं बुलेट शॉट सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आणि घेऊयात छोटासा
आपण पाहता एक दर्जेदार दमदार स्पर्धा ग्रामीण खेळाडूंना एकत्रित जाणारी स्पर्धा. चला टीम आकृती 11 रेपोली आपले बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवा. ज्या पद्धतीने फिल्डिंग युनिट आपण पाहतोय अगदी सजवलेलं पाहायला मिळते, त्यामुळे विनंती असणार आहे आपण बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हा. 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते, जिथे बॅटिंग करत असताना टीम आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव या टीमने धावा बनवल्या म्हणजे 63 आणि 64 धावांचा पाठलाग इथून पुढे करायचा आहे तो म्हणजे आकृती 11 रेपोली या संघाला आणि आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव या टीमला 64 धावा वाचवायच्या आहेत. त्यामुळे एक चांगल्या पद्धतीची मॅच, चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये त्या संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. त्याच्यानंतर एक शेवटची मॅच असणार ती म्हणजे क्वालिफायरची मॅच, तेही आपल्याला खेळायची आहे आणि तेही किती षटकांची असेल तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. त्यामुळे थोडीशी काही करायची आहे आणि मॅचला इथून पुढे लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. 30 बॉलचा खेळ बाकी असणार, जिंकण्यासाठी 64 धावसंख्येची गरज. मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तो खेळाडू होता, कॅच त्याच्या हातामधून थोडीशी ड्रॉप होताना पाहायला मिळेल आणि त्यांनी अगदी पंचांपर्यंत ती माहिती पोहोचवली. आणि पहा खेळाडू वृत्ती आहे, टेनिस बॉल क्रिकेटवरती प्रेम करणारे जे सर्व खेळाडू त्यांना माहिती आहे इमानदारीने क्रिकेट खेळणं हे फार गरजेचं असतं आणि तेच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तिथे त्यांनी सांगितलं की कॅच तिथे ड्रॉप झाली होती आणि फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बोलवलं गेलं आणि तो बॅटर सेफरित्या आपल्याला पाहायला मिळाला. जाऊया आता सेकंड इनिंगचा खेळाला इथून पुढे होते सुरुवात, जिथे गरज असणार ती म्हणजे 64 धावसंख्येची. बॉलचा खेळ बाकी असणार तो म्हणजे 30. 5 षटकांची लढत, 5 गोलंदाज तुम्हाला या मॅच मध्ये वापरायचे आहेत, याची देखील आपल्याला नोंद घ्यायची आहे. येस, आपण सगळे पुन्हा एकदा मॅच दिशेने पंच आमच्याकडे वळतात. लेट पचा इशारा येताना पाहायला मिळतोय. गेम इज ऑन. 30 बॉल 64 ची गरज. पहिला बॉल आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन पंच केला, बॉल पाठीमागच्या दिशेने वेगाने चाललाय. एक धाव तिथे आपल्याला धावून काढताना पाहायला मिळाली. टीमच्या खात्यामध्ये एक धावानंतर टीमची धावसंख्या एका पोकात पाहायला मिळते, ती म्हणजे संघाचं अकाउंट ओपन झालंय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाली. एका साईडला आपण पाहतो ते म्हणजे राहुल तामानकर, त्याचबरोबर आपण पाहतो ते म्हणजे रुपेश कदम. बड्डे बॉय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. टीमसाठी एक रिटर्न गिफ्ट चांगल्या पद्धतीने द्यावं लागेल, कारण का ही 5वी मॅच आपण पाहतोय. ही मॅच जिंकला तर शेवटची मॅच क्वालिफायरची मॅच खेळण्यासाठी तुम्हाला संधी मिळेल, परंतु इथून जर हरला तर या स्पर्धेला देखील विसरावं लागेल. त्यामुळे ही मॅच जिंकणं ही फार गरजेचं असणार आहे. 64 धावसंख्येचा करायचं पाठलाग. पाटणरी पॉवर प्ले षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय. बाउंड ट्रॅक वरती किरण मालोरे, मागच्या मॅचचे हिरो, त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या होत्या. आता याही मॅच मध्ये षटक क्रमांक पहिलं ते आदळत आहेत, परंतु समोर रुपेश कदम दमदार बॅटिंग त्याची सत्यपदाने आपल्याला पाहायला मिळते आणि तेच बॅटिंगसाठी दाखल झालेत. पुढचा बॉल, गोलवर टप्पाचा बॉल आपण पाहतोय. अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. शॉर्ट मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती आपण पाहतोय. 64 धावसंख्येचा करायचं पाठलाग. 5 षटकांची लढत आणि त्यासाठी सुरुवात चांगली करावी लागणार आहे. समोर गोलंदाजी चांगल्या पद्धतीची आहे, त्यामुळे चांगली चुरशीची मॅच पाहायला मिळेल प्रेक्षक वर्गांना या संध्याकाळच्या सत्रामध्ये. पुढचा बॉल, याही वेळेला आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं, बराच काळ बॉल हवेमध्ये आहे. साहिल सेफ हँड मध्ये बॉल लँड झालाय आणि महत्वाचा खेळाडू राहुल तामनकर आपण पाहतोय इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाईल. पहिला धक्का बॅटिंग करणार टीम आकृती 11 रेपोली संघाला पहिला धक्का.
दुसऱ्या बॉल वरती सिंगल, त्यानंतर तिसऱ्या बॉल वरती पुन्हा एकदा राहुल तामणकर साईड एंड वरती आले होते. मोठा फटका खेळायचं होतं, ओव्हर पिच बॉल होता, परंतु काही पलीकडे बॉल बराच काळ हवेमध्ये गेला, डिस्टन्स नाही कव्हर करू शकले आणि विकेट आपल्याला येताना पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रेयस साल्वी त्या पुढे आता फलंदाज. ओहो, श्रेयस साल्वी पहिला बॉल वरती आसमान दाखवलं किरणला, सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय, मॅक्सिमम आउटस्टँडिंग सिक्सर. स्पष्ट केले. ओहो, याही वेळा आपण पाहतोय समोर देखील किरण आहेत, किरणकडे देखील बराचसा अनुभव आहे, त्यांच्याकडे बराचसा टॅलेंट आहे आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच चालू आहे. षटकार येत आहेत, एक सिंगल येत आहेत, त्याचबरोबर डॉट बॉलही मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचबरोबर विकेटही आपल्याला येताना पाहायला मिळाली. त्याचबरोबर विभा कॉलेजचे प्राचार्य विवेक डेपेसर आणि त्याचबरोबर गणेशजी दूरकर आपण पाहतोय, त्यांचं देखील MGPL मध्ये हार्दिक स्वागत असणार आहे. त्यावेळी आपण पाहतोय बॅटची कडा घेतली, बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, सिंगल घ्यायची होती परंतु रुपेश यांनी त्यांना थांबवलं आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल अंतर टीमची धावसंख्या षटक क्रमांक 1 संपूर्ण अंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 8-1 सध्याची परिस्थिती. इथून पुढे 24 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 56 धावसंख्येची गरज. इथून पुढे बॅटिंग करणारी टीम आकृती 11 रेपोली या टीमला असणार आहे. टीम मिटिंग आपण घ्यायची नाहीये, आपण बाउंड ट्रॅक वरती गोलंदाजाला आणायचंय आणि आपण मैदानाच्या आतमध्ये दोन्ही क्षेत्र सजवून घ्यायचंय. 14च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागणार आहे, तिथे पाठलाग करायचंय. तो अद्यापपर्यंत 24 बॉल मध्ये 56 धावसंख्येचा व्यासपीठावरती पण पाहतोय. ज्या वेळेला या संपूर्ण आकर्षित दिसणारे चषक यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले ते विभा कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय विवेक डेपेसर इथे उपस्थित झाले. त्याचबरोबर साईनगर मित्रमंडळ गणेश उत्सवाचे अध्यक्ष गणेशजी दूरकर यांचं देखील पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊयात. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 आदळण्यासाठी आपण पाहतोय भावेश पाचशे संघाची कर्णधार मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती सज्ज होतील. त्यांना माहिती आहे महत्वाची मॅच आहे, धावा वाचवाव्या लागणार आहेत, त्यासाठी मला मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वर येणं फार गरजेचं असणार आहे, विकेट घ्यावी लागणार आहे. परंतु समोर बर्थडे बॉय रुपेश कदम आपल्याला पाहायला मिळतील. सकाळच्या सत्रापासून दमदार कामगिरी त्यांची पाहायला मिळती आहे. पहिला बॉल वरती आक्रमण, ओव्हर पिच होता, लॉफ्ट केलाय, लॉंग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रुपेश कदमचा दम दाखवणारा षटकार. पहिला बॉल होता, ओव्हर पिच आणि रुपेश यांच्याकडे बरीचशी ताकद आहे. त्यांच्या रडारमध्ये बॉल टाकला तर अगदी परफेक्ट कार्यक्रम ते करताना सातत्याने पाहायला मिळतात. पॉवर प्ले किंग म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु या स्पर्धेमध्ये संपूर्ण 6 षटकांची मॅच असो किंवा 5 षटकांची मॅच असो अगदी दमदार कामगिरी करताना पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या बघते पाहायला मिळते म्हणजे 14 या आकड्यावरती आपण टीमची धावसंख्या ही अद्यापपर्यंत पाहतोय. षटकातील आपण पाहतोय ते म्हणजे पुढचा बॉल. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. याही वेळेला बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. तिसऱ्या पंचांची इथून पुढे मागणी आता घेतली जाणार आहे. त्याचबरोबर संजयजी आवाज यांच्या माध्यमातून अजून एक षटकार जर लगवलं गेला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे असणार आहे. ते आमच्यापर्यंत जमा झाले. 2 बॉलमध्ये 2 षटकार आले, तिसराही आला तर मग संजयजी आवाज यांच्याकडून षटकार असेल. पंचांचा इशारा नो बॉलचा येताना पाहायला मिळतोय. इट्स नो बॉल.
म्हणजे येणारा पुढचा बॉल हा प्रेहित स्वरूपाचा होता. 22 ला देखील माहिती आहे रुपेश कदम यांचा बर्थडे आहे आणि गिफ्ट मध्ये तो आपल्याला नो बॉल आलाय की काय आता असंच म्हणावं लागणार आहे. प्रेहितचा बॉल इथून पुढे असणार आहे परंतु इथून पुढे कमबॅक करावं लागणार आहे भविष्यांना. ज्या पद्धतीची बॅटिंग करतो टीमची धावसंख्या पाहतो म्हणजे 21 या आकड्यावरती 21 लॉस ऑफ 1 विकेट. आणि येणारा पुढचा बॉल ही स्पर्धा होणार आहे सुपर हिट. येणारा पुढचा बॉल प्रेहित समोर रुपेश आपण पाहतोय रुपेश कदम त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करतोय ते म्हणजे भावेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल प्रेहित राईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल ओलवर टप्पाचा बॉल. याही वेळेला आक्रमण केलंय खेळाडू तिथे नाहीये परंतु या वेळेला वन बाउन्स लॉंग ऑन बाउंड्री लाईन सोबत आहे दर्जेदार चौकार. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. भावेश आले असं वाटलं होतं भावेश विकेट घेण्यासाठी आलेत परंतु थोडेसे प्रयत्न कमी पडत आहेत. थोडीशी गोलंदाजी तितकीच चांगली असरदार बार मिळत नाहीये परंतु कौतुक करावं लागण्याचं म्हणजे रुपेश यांचं अगदी चांगल्या बॉल वरती देखील आक्रमकता बार मिळते आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे ते ठेवत आहेत. टीमची धावसंख्या इथं आपण मिनिटे जाऊन पोहोचते म्हणजे 25 या आकड्यावरती 25. याही वेळेला रुपेश कदमचा दम दाखवणारा इट्स आउटस्टँडिंग आउट ऑफ द पार्क सिक्सर.
इथून पुढे 28 ची गरज आहे. खेळपट्टीवरती आपण पाहत होते म्हणजे श्रेयस साळवी त्यांच्याही बॅटमधून एक षटकार आला, त्याचबरोबर रुपेश कदम त्यांच्या बॅटमधून 3 षटकार आणि 1 चौकार आलाय. पुढचा बॉल लो व पुलटा सबला बा मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा येताना बा मिळतोय. अतिरिक्त धाव इथून पुढे घेतली जाईल. धावसंख्या पकडली पाहिजे. व्हाईट बॉलचा इशारा तर टीमची धावसंख्या आपण पाहतो म्हणजे 37 धावा. श्रेयस साळवी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना मा मिळतोय. पुढचा बॉल लो व फुलटॉस. त्याही वेळेला आक्रमण ऑन साइडला खेचला फटका. सीमारेषेच्या पलीकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिक्सर. टीमची धावसंख्या ही बघती पाहायला मिळते ती म्हणजे क्रमांकावरती श्रेयस साळवी आलेत. पहा श्रेयस यांची आजची सकाळीच आपल्यामधून दिवस निघून गेल्यात, परंतु ते करून सुद्धा अगदी त्याला माहिती आहे ही स्पर्धा फार मोठी आहे, टीमला माझी फार गरज आहे आणि त्यासाठी पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये ते उपस्थित नव्हते, परंतु या संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅच खेळण्यासाठी ते आज इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. अगदी पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेटवरती असणारं प्रेम आणि त्याचबरोबर एक फार मोठी स्पर्धा आहे आणि त्यामध्ये माझ्या टीमला माझी गरज आहे, त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि दमदार कामगिरी करतायत. यावेळी आपण पाहतोय बॅटची कडा घेतली, बॉल पाठीमागच्या दिशेने बॉल उडवण्याचा प्रयत्न. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. श्रेयसच्या बॅटमधून 2 षटकार जरूर आलेत आणि त्याचबरोबर आता ही सिंगल टीमची धावसंख्या आता बघते पाहायला मिळते म्हणजे 45 आकड्यावरती 45. अजूनही गरज असणार की म्हणजे 19 धावसंख्येची. बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे तो म्हणजे आपण पाहतोय 16 बॉलचा खेळ बाकी आहे. 16 मध्ये 19 धावा बनवायचे आहेत. समोर रुपेश आहेत, समोर आपण पाहतोय श्रेयस साळवे आहेत. चांगल्या दर्जाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. रुपेश यांनी चांगली बॅटिंग केली आहे, परंतु श्रेयसने देखील चांगली साथ दिली आहे. 2 षटकार त्यांनी त्यांच्या बॅटमधून दिसताना मिळाले. टीमची धावसंख्या. पुढचा बॉल हो यावेळी आपण पाहतोय काहीतरी वेगळं करायचं होतं. सरळ बॅटने धावा येत आहेत, परंतु त्याच वेळेला रुपेश यांचं आपलं पाहा मिळालं, बॅटला उलटे गेले आणि त्याचबरोबर आपलं पाहा मिळालं स्विच हिट करायचं होतं. त्याच वेळेला आपण डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 15 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. जिंकण्यासाठी पण पाहतो म्हणजे 19 धावसंख्येची गरज अजूनही आहे. पुढचा बॉल काही वेळा आपण पाहतोय बॅटफुटला गेले, थोडीसं पंच केलं, स्क्वेअरकडे करता पाय मिळाले. 1 धाव घेतलीये. दुहेरीचा प्रयत्न वेगाने राहिले आणि तिथेही सुद्धा आपला पाय मिळते. 2री धाव. येस, तिथे कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाय मिळाले. म्हणजे रुपेश कदम यांच्याकडे फक्त षटकार चौकारांची भाषा नाहीये, तर सिंगल डबल सुद्धा मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने घेताना पाहा मिळते आहेत. 14 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी. जिंकण्यासाठी पण पाहतो म्हणजे 17 धावसंख्येची गरज मैदानामध्ये चालू असेल. मॅच क्रमांक 5 आपण पाहतोय. याही वेळेला अगदी ओव्हरपिच बॉल होता. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. याही वेळेला फक्त आणि फक्त सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. इथून पुढे 13 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. जिंकण्यासाठी आपण पाहतो ते म्हणजे 16 धावसंख्येची गरज, परंतु कौतुक करावं लागणार ते म्हणजे निलेश यांचं. 1 षटकार जरूर झाला, त्यानंतरला मागच्या 4 बॉलमध्ये फक्त धावा खर्च केला ते म्हणजे 4. आता 13 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज इथून पुढे असणार आहे. 13 बॉल 16ची गरज. समोर आहेत फलंदाज श्रेयस. फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळतोय आणि हा बॉल आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानाच्या आतमध्ये घेणार आहोत आणि मैदानाच्या बाहेर आपण घेणार आहोत डीसे ब्रेक. डीसे ओमकार.
मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील. समोर रुपेश कदम. 12 बॉल 10 ची गरज आहे. पहिला बॉल अगदी अगोदर टप्प्यावरती होता. फटका बसलाय. कॅच तिथे टिपली गेली आहे. मॅच मध्ये इथून पुढे ट्विस्ट निर्माण होईल का आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आली विकेट. थँक्यू. टीमची धावसंख्या ही दबकावती पाहायला मिळते ती म्हणजे 56 या आकड्यावरती. इथून पुढे 11 बॉल सध्या बाकी आहे. जिंकण्यासाठी पण पाहतो ती म्हणजे 10 धावसंख्येची गरज असणार आहे. 11 बॉल 10 धावसंख्येची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती संघाचे कर्णधार तिलोरी गावाला बिलॉंग करणारे सुशील डाकवळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. 11 बॉल 10 ची गरज. परंतु गणेश पवार यांनी कमबॅक करणारी विकेट मैदानाच्या आतमध्ये घेतले. इथून पुढे कमबॅक होईल का आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव विवाह संघ तेही पाहावं लागणार आहे. 11 बॉल 10 ची गरज. पुढचा बॉल. ओहो चांगला बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आले. इथून आता कमबॅक व्हायला सुरुवात झाली की काय. गणेश पवारने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली अद्यापपर्यंत. विकेट मिळवली त्याच्यानंतर मग डॉट बॉल. आता 10 बॉल 10 ची गरज आहे या मॅच मध्ये. सुशील मैदानाच्या आतमध्ये संघाचे कॅप्टन. फुल टॉस बॉल होता. ताही होईल असं वाटलं होतं. हा बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल का काय. परंतु बॅट बॉलचं कनेक्शन नक्की होणं फार गरजेचं असणार आहे. मग ते किती फुल टॉस बॉल असू द्या परंतु बॅट बॉलचं कनेक्शन जोपर्यंत होत नाही मिडल ऑफ द बॅट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बॉल सीमारेषेच्या बाहेर जात नाही. आणि तेच करताना पाहायला मिळालं. डॉट बॉल आलाय. 9 बॉल 10 ची गरज. याही वेळा बाजू आक्रमण केलंय. खेळाडू आहेत साईल आहेत सेफ हँड. एक धाव घेतली आहे. एका धावेवरती थांबावं लागते. टीमची धाव संख्या इथून पुढे दबकवते पाहायला मिळते जाऊन पोहोचली ती म्हणजे 55 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहतोय 9 धाव संख्येची गरज आहे. बॉल चक्कर इथून पुढे बाकी असणार आहे तो म्हणजे 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धाव संख्येची गरज. 12 मध्ये 10 बनवायच्या होत्या. आता 8 मध्ये 9 बनवायचे आहेत. त्यामुळे मॅच ही थोडीशी पाहायला मिळते. अजूनही मॅच संपली नाहीये. इथून पुढे आणखीन एक विकेट किंवा इथून पुढे डॉट बॉल कुठेतरी आकृती 11 रेपोली या टीम वरती प्रेशर क्रिएट होऊ शकतं. परंतु समोर बॅटर पाहतोय श्रेयस साळवी. अद्यापर्यंत बॅटमध्ये 3 षटकार आलेत. मैदानाच्या आतमध्ये तो खेळतोय. सकाळच्या सत्रामध्ये तो उपस्थित नव्हता परंतु त्याला माहिती आहे टीम मध्ये मला माझी फार गरज आहे. मोठी स्पर्धा आहे. मला माझ्या संघ मालकाने विश्वास दाखवलाय. मला कुठेतरी ग्राउंडवर पोहोचणं गरजेचं असणार आहे. त्या करणारे मैदानाच्या आतमध्ये खेळता पाहायला मिळतो. याही वेळेला हलक्या ग्रांस केलाय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. अजूनही इथून पुढे 8 धाव संख्येची गरज आहे. बॉल इथून पुढे बाकी असणार ते म्हणजे 7 बॉल 8 धाव संख्येची गरज. अगदी शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच येताना पाहायला मिळेल. 7 मध्ये 8 बनवायचे आहेत. परंतु कौतुक करावं लागणार ते म्हणजे गणेश यांचं धावा खर्च केल्यात ते फक्त आणि फक्त 2 बॉल खेळ अद्यापर्यंत हातात ते म्हणजे 5. 12 मध्ये 10 ची गरज असताना 7 मध्ये 8 ची गरज आहे. समोर आहेत गणेश. त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय सुशील. हा ट्रॅकर होता बॅटनं मॅचची हवा काढणारा. हा सीमारेषेच्या बाहेर षटकार. फक्त 2 धाव संख्येची गरज असणार आहे. इथून पुढे मॅच मध्ये 6 बॉल सगळे बाकी असणार. त्याला टीम मिटिंग घेऊ नका. चला भावेश मी पुन्हा एकदा आपलं लक्ष देतो. आपण लगेच मॅचला इथून पुढे सुरुवात करायची. 6 मध्ये 2 धावा बनवायचे आहेत. म्हणजे बॅटिंग करणारा संघ आकृती 11 रेपोली या टीमला श्रेयस साळवी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
कालवण गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल सगळं इथून पुढे बाकी असणार आहे. बॉल ट्रॅक वरती शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. बॉलर मैदानाच्या आतमध्ये दाखल होता पाहायला मिळेल. 6 बॉल 2 ची गरज. समोर श्रेयस चालवे आहेत. अटॅकिंग फिल्डिंग अटॅक आपण पाहतोय. लो व फुलटॉस सुद्धा आक्रमण केलंय. तिथे खेळाडू आपण पाहतोय कोणी नाहीये आणि श्रेयस साल्वेच्या बॅट मधून हा दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला. विजय चौकार. आकृती 11 रेपोली हा संघ या मॅच मध्ये होतो विजयी. चला सुशील आपण या टॉस करण्यासाठी आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय आणि त्याचबरोबर संकेत अर्पण आपण देखील टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आणि त्यांचं आपण व्यासपीठावरती आपण वळूयात. तर थँक्यू तिथे व्यासपीठावरती आपण शुभसन्मान आपण करूयात. युवा कॉलेजचे विवेक डेबे सर त्यांचं शुभसन्मान झालेले आहे. त्याचबरोबर साईनगर गणेश उत्सवाचे अध्यक्ष गणेशजी दूरकर